नमस्कार मंडळी, मी वंदना आणि मॅजिक फ्लेवर्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। पावसाळी स्पेशल रेसिपीच्या सिरीजमध्ये आज आपण बनवणार आहे चना चाट। वेळ न गमावता स्टार्ट करूया रेसिपीला। आजची रेसिपी आहे चना चाट आणि त्यासाठी आपल्याला आदल्या रात्रीला चणे भिजू घालायचे आहे। दुसऱ्या दिवशी ते छान धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याला बॉईल करायचं आहे। तर बॉईल करत असताना त्यात हळद टाकायची आहे, थोडं मीठ टाकायचं आहे। आपण नेहमी हाच प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलवर की आपण रेसिपी ही टेस्टी आणि हेल्थसाठी खूप छान असली पाहिजे आपल्या। तर हाच एक प्रयत्न घेऊन मी आज तुमच्यासाठी ही रेसिपी आणते आहे। तर रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कधी काय होतं ना, आपण पदार्थाला खूप चटपटीत बनवतो आणि त्यामधलं जे रिअल हेल्थसाठी जे छान असतं आपल्या ते मुळात नष्टच होऊन जातं। म्हणून जेवढे होईल तेवढे सात्विक पद्धतीने पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा। जेव्हा आपलं मन प्रसन्न राहतं ना, तर आपोआपच त्या पदार्थाला खूप छान अशी चव येते। तर मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह विचार करत राहा। बऱ्याचदा आपल्या तब्येतीवर बऱ्याच गोष्टीचा परिणाम पडत असतो आणि आपल्या तब्येतीला खराब करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजेच आपला आहार। जर आपला आहार सात्विक असेल आणि खूप हेल्दी असेल तर आपलं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने राहू शकतं। तर इथे मी टमाटर आणि कांदा हे टाकते आहे, कोशिंबीर टाकते आहे। कोथिंबीर टाकल्यामुळे ही जी डिश आहे छान कलरफुल दिसते आणि जसे आपले पदार्थ कलरफुल बनवता येतात ना, तसंच आपण या सृष्टीला सुद्धा कलरफुल बनवूया। आणि या पावसाळ्यामध्ये एक संकल्प करूया की आपण एक झाड आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये लावूया आणि या सृष्टीला अजून रंगीबेरंगी करूया। इथे मी चाट मसाला टाकते आहे आणि मीठ टाकते आहे आणि या चण्यामध्ये जरा बेतानीच मीठ टाकायचं आहे, कारण चणे उकळत असताना आपण यात मीठ टाकलेलं होतं। तर थोडंसं भाजलेलं जिरं, आमसूल पावडर, त्यानंतर मीठ, थोडी साखर आणि कांदा, टमाटर, कोथिंबीर हे सगळं मिक्स करून झाल्यावर थोडीशी हिरवी मिरची हे सगळं मिक्स केलं की छान पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार आहे आपली रंगीबेरंगी चाट। पावसाळी स्पेशल सिरीज यामध्ये सेकंड रेसिपी छान चना चाट केला आपण। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका।